ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जसं आपण प्लांट्सचं बघितलं की ॲडॅप्टेशन त्यांचं प्लांट्स ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड असेल किंवा फॉरेस्ट असेल, राईट. आता बघायचं आहे कार्निवोरस ॲनिमल्स लाईक वाईल्ड डॉग. कार्निवोरस मीन्स देट आर रिअली dangerous, okay, as they are growing in forest. Yes, so carnivorous animals like the wild dog, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. म्हणजे हे प्राणी जे असतात, हे ॲनिमल्स असतात, ते एकदम कसे असतात, फास्टली एका साईडवरून दुसऱ्या साईडवर ट्रान्सफर होऊ शकतात, राईट. पण ते स्वतःला सर्वाईव्ह नाही करू शकत ना त्या ठिकाणी. त्याचं रिझन असं की त्यांचं जे प्रॉपर ॲडॅप्टेशन्स आहे ते जे हॅबिटेट आहे ते कुठले हॅबिटेट असणार आहे तुमचे, फॉरेस्टचे, राईट. म्हणून ते काय सांगितलेलं आहे, दे हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाईन टीथ आर शार्प. येस, त्यांचे जे टीथ असतात ते ॲक्च्युअलमध्ये इतके शार्प असतात, म्हणून ते हंट करण्यासाठी त्यांच्या मोस्टली लेग्सचा, क्लॉजचा आणि देन त्यांच्या टीथचाच यूज करत असतात. व्हॉट इज फंक्शन ऑफ सच अ टीथ. मग जे टीथ आहे याचं फंक्शन काय असू शकतं बरं. टायगर हॅव पॅडेड पॉज. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. येस, टायगरकडे पॅडेड पॉज आहे, एकदम डेंजर असे त्याचे पंजे असतात की नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दिस एनेबल देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्यांना हंट करायची असेल, एखाद्या ठिकाणची जर त्यांना शिकार करायची असते, तर ते काय करतात, इझिली त्या पंजांचा वापर करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन सर्वाईव्ह करतात, स्वतःला ट्रान्सफर करतात. आणि एखाद्या गोष्टीचे जर त्यांना माहिती मिळवायची असेल तर ते कॅप्चर करणं त्यांना इझी जातं. द आयज ऑफ प्रेडिटरी कार्निव्होरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. द आयज ऑफ प्रेडिटरी कार्निव्होर्स आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. हे जे पार्ट असतात त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, ते काय करतात, त्यांना एखाद्या लॉंग डिस्टन्सवर घडणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्यांचा एक अंदाजा लावण्यासाठी ते त्यांना मदत करतात. दाय ऑफ हर्बिवोरस ऑफ बिलो द फॉरहेड. हर्बिवोरस म्हणजे हे असे प्राणी, ओके, जे कसे आहेत, एकदम म्हणजे फॉरेस्ट ॲनिमल्सपेक्षा हे कार्निवोरस ज्याला म्हटलेलं ना ते डेंजरस प्राण्यांमध्ये येणार. आणि हर्बिवोरस म्हणजे जे एकदम असे पाळीव प्राण्यांसारखे असणार. बिलो फॉर हेड ऑन आयदर साइड ऑफ द हेड. दिस गिव्ह देम वाईड अँगल ऑफ विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम टू प्रेडेटर्स. प्रेडेटर्स म्हणजे एखाद्या जंगली ॲनिमलपासून किंवा वाईल्ड ॲनिमलपासून प्रोटेक्शन करण्यासाठी हर्बिवोरसला दिलेलं असतं. फॉर हेड, बिलो फॉर हेड, ओके. देन देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज which enables them to run fast, taking long steps, long leaps. Their long and freely moving ears can receive sounds. म्हणजे त्यांचे जे लॉंग एअर्स असतात ते काय करतात, रिसिव्ह साऊंड्स, एखाद्या ठिकाणी होणारा आवाज, एखाद्या ठिकाणची होणारी जी आवाजापासून होणारी जी गोष्ट असेल ती त्यांना हेल्प करणार आहे लगेच ट्रॅक करायला, ओके, फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस अँड डिफरंट डायरेक्शन्स. Then deer and blackbirds have colors that merge with their surrounding. Deer, आता जो डिअर आहे आणि हा ब्लॅक बक, ठीक आहे, ब्लॅक बक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग, राईट. कसा आहे तो कलर, एकदम असा गव्हाळ कलर आहे, तो त्यांच्या सर्वाईव्हमध्ये, त्यांच्या सराउंडिंगमध्ये मर्ज करण्यासाठी युजफुल आहे. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चेविंग द प्लांट मटेरियल. त्यांचे टीथ कसे असतात, स्ट्रॉंग असतात फॉर चेविंग मटेरियल, प्लांट मटेरियल, ओके. देन ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट ॲनिमल्स. आता डेझर्ट ॲनिमलमध्ये कोण कोण येणार, मोस्टली कॅमल येणार, राईट. डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सेव्हर स्कार्सिटी ऑफ वॉटर. मी ऑलरेडी सांगितलं डेझर्ट ॲनिमल्सचं कसे असणार आहे, ते सर्वाईव्ह करणार आहे सेव्हर स्कार्सिटी ऑफ वॉटर, म्हणजे जिथे वॉटर कंटेंट खूप जास्त प्रमाणात कमी आहे अशा ठिकाणी ते काय करतात, स्वतःला सर्वाईव्ह करून घेतात. हेच त्यांचं झालं अडॅप्टेशन. Hence, desert animals have a thick skin to prevent loss of water. काय असतं डेझर्ट ॲनिमलकडे, थिक स्किन असते टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते बॉडीतून लॉस नको होऊन जायला, त्यासाठी एक प्रोटेक्शन क्रिएट करते त्यांची बॉडी. दॅट्स वाय दे हॅव अ थिक स्किन, राईट. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. त्यांचे लेग्स बघितलेत, उंटाचे पाय आहेत, किती जास्त हाईटला असतात,
येस, ते फ्लॅट असतात. अँड कुशन कुशन सॉफ्टी असतं, राईट. काय सॉफ्टी असतं त्यांचे स्टमकचा जो पार्ट असणार आहे ना तो. नॉस्ट्रल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन्स, म्हणजे नॉस्ट्रल्स नाकाच्या ज्या नसा असतील किंवा श्वास घेण्याची जी नलिका असेल ती कशी असेल, प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किनने प्रोटेक्ट केलेली असेल बाय फोल्डिंग. ओके. दे द आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. आपल्याला माहितीच उंटाचे आय लॅशेस किती जास्त थिक असतात बरं, एकदम असे मोठे मोठे असतात की नाही. देन रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझर्ड इन डेझर्ट्स लिव्ह इन डीप बुरॉज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. म्हणजे हे जे स्नेक्स असतील, रॅट्स असतील, उंदीर, साप, स्पायडर्स असतील, लिझार्ड्स, हे जे असतात जेव्हा ते डेझर्टमध्ये राहतात त्यांचे डे टाईमला डोळे कसे असतात, बुरॉज असतात. आणि मोस्टली ॲक्टिवला नाईटला ॲक्टिव्ह असतात, म्हणजे मोठे होतात, जेणेकरून त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी त्या प्रदेशात त्या सराउंडिंगमध्ये स्वतःला मॅच करून घेण्यासाठी ही त्यांची एक प्रॉपर्टी असते. ओके. देन ॲडॅप्टेशन इन ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन म्हणजे एखादा असा प्रदेश जो बर्फाळ प्रदेश आहे. सो अशा बर्फाळ प्रदेशामध्ये हे प्राणी सर्वाईव्ह करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असेल की नाही, एक प्रॉपर्टी असेल की नाही. जसं की आपल्याला माहिती शिपकडे मोस्टली कसं असतं, एकदम हार्ड अँड सॉफ्ट कवरिंग असतं. हार्डली कसं की जास्त कवरिंग असतं है ना, पण ते कसं असतं, सॉफ्टी असतं. त्यांच्याच त्या शिपच्या हेअर लाईक स्ट्रक्चरने आपल्यासाठी काय बनवले जातात, सुती असे रेशमी असे स्वेटर्स बनवले जातात की नाही. मग आता हे स्नोवी रिजनमध्ये जे ग्रोथ करतात ॲनिमल्स ते कसे असतात किंवा कशी त्यांची ग्रोथ होते ते बघूया. ठीक आहे. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलार बियर. ओके. याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, Siberian husky dog and snow leopard. Compare these images with those of similar animals from tropical forests. A white or silver body color, long thick hair on the skin are typical characteristics of animal of snowy region. Yes, typical म्हणजे हे तिथे खूप जास्त कॉमन झालं आहे, कारण की का त्यांची जो बॉडी तशी कवर नसेल तर त्यांना स्नोवी रिजनमध्ये सर्वाईव्ह करण्याचे, त्यांचे ॲडॅप्टेशन्स क्रिएट करण्याची कॅपॅसिटीज नसणार आहे, राईट. सो म्हणून त्यांच्याकडे काय असतं, अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन. ओके. आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन. हाऊ आर देज युजफुल टू देम. आता मी त्यांच्यासाठी युजफुल कसे असेल, एकदम लॉजिकल थिंक आहे. जसं आपल्याला स्वेटर घातल्यावर थंडी वाजत नाही ना, तशाच प्रकारे त्यांच्या बॉडीवरती काय आहे, एक सॉफ्ट कवरिंग आहे फॉर द पर्पज ऑफ टू प्रोटेक्शन फ्रॉम द हेवी स्नो और हेवी स्नोवी रिजन, राईट. देन हाऊ आर देज युजफुल टू देम, हेच त्याचं एक्सप्लेनेशन राहील. ओके. इथे दाखवलं आहे बघा. देन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स दाखवले. Adaptations of aerial animals. Aerials are those who can shift from one species to another or one things or one region to another region. Yes, म्हणजे एका region पासून ते स्वतःला काय करतात, शिफ्ट करतात दुसऱ्या रिजनवर बाय युझिंग देअर विंग्स. म्हणजे एरोप्लेन टाईप. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. येस, एक्झॅक्टली. आता व्हेकल्स जे रस्त्यावर चालतात त्यांना काय नसतात, पंख नसतात, विंग्स नसतात. दॅट वाय दे कॅनॉट फ्लाय, राईट. बट ॲज कम्पेअर्ड टू देम एरोप्लेन्स हॅव विंग्स अँड स्पेसिफिक ॲबिलिटी टू फ्लाय, राईट. म्हणजे त्यांच्याकडे एक स्पेसिफिक ॲबिलिटी आहे ज्यांच्यामुळे ते उडू शकणार आहे. जस्ट लाईक दॅट पक्ष्यांचं सुद्धा असतं, प्राण्यांचं सुद्धा असतं. आता प्राणी तर शक्यतो असा कोणता नाही आहे की जो उडतोय. मोस्टली ज्यांना पंख असतात त्यांना आपण पक्षीच म्हणतो, आहे ना. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग.
स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज. स्पिंडल शेप म्हणजे ज्या पक्ष्यांचा आकार मोठ्याच्या मोठा आहे तो ते काय करू शकता, मिनिमाइज करू शकते जेव्हा त्यांना उडायचं असेल तेव्हा. आता आपण बघा हा जो पक्षी दिलेला आहे टॅपरिंग स्लेंडर बॉडी, ॲडॅप्टेशन्स इन ब्लड सांगितलं. त्यांचे क्लॉज बघा ना, त्यांचे जे पंजे आहेत हाताचे ते किती डेंजर मोठे आहे की नाही. इगल वगैरे सारखेच असतात ना, म्हणजे इगलचे पण असेच असतात राईट. देन with hollow bones, a body covering of feathers and modification of forelegs into wings, their body is light in weight and adapted for flight. म्हणजे त्यांची जी बॉडी आहे ती अशी ऑर्गनाइज केली आहे, अशी मॉडिफाईड केलेली आहे. फॉरलेग्स इंटू विंग्स, जे विंग्स आहे ते फॉरलेग्सलाच काय आहे, अटॅच आहे. दॅट्स वाय दे कॅन फ्लाय. देअर बॉडी इज लाईट इन वेट. त्यांची बॉडी वेटला कशी असणार आहे, लाईट असणार आहे, तेव्हाच ते उडू शकणार आहे की नाही. अँड अडॅप्टेड फॉर फ्लाइंग, फ्लाइंगसाठी असणार आहे. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज अ लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट बॉथ एंड्स. टॅपर्स ॲट बॉथ एंड्स हे बघा, टॅपरिंग स्लेंडर बॉडी कशी आहे, लाईट इन वेट आणि टॅपर्स आहे. दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. त्यांचे जे लेग्स असतात ते कसे असतात, स्टिक लाईक लेग्स असतात आणि ते 6 असतात राईट. आणि त्यांच्याकडे फ्लाय उडण्यासाठी सुद्धा 2 पंख असतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटाजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन द फोर लेग्स अँड हिंड लेग्स. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया. म्हणजे जेवढे काही इन्सेक्ट्स आहेत त्यांच्या ह्याच प्रॉपर्टीज असणार आहे. ओके, आता ठीक आहे, आपण एवढा टॉपिक घेऊन घेऊया, नेक्स्ट दुसऱ्या टॉपिकमध्ये कव्हर करूया. ओके, ॲडॅप्टेशन्स इन रेप्टाईल्स. आता रेप्टाईल्स म्हणजे जे जमिनीवर पण राहणार आहेत, पाण्यात पण राहणार आहेत. ओके, ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म्स क्रिप्स. विच ऑर्गन्स हाऊ स्नेक्स अँड क्रिपिंग, which organ do they use for creeping? Are there any special changes for that purpose? Yes, त्यांची जी बॉडी असणार आहे ती स्पेसिफिक तशीच ऑर्गनाइज केली असेल ज्याच्यामुळे ते काय करणार आहे, स्वतःला सर्वाईव्ह करून घेणार आहे राईट. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज? येस, नॉट एनी सच चेंजेस. Animals like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. राईट, काय सांगितलं, लिझार्ड जे असतात आपल्या घरातल्या ज्या पाली असतात त्या मोस्टली हाऊसमधल्या असणार, ज्या गार्डनमधल्या असणार त्या डिफरंट असतात, आणि क्रोकोडाईल्स असतात यूज देअर मसल्स, ते त्यांच्या मसल्सचा यूज करतात फॉर बॉडी क्रिपिंग. ओके, देन सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन्स इन स्किन. त्यांच्यामध्ये वेगवेगळे ॲडॅप्टेशन काय असणार आहे, जे पालीचा जो कलर असतो घरातल्या तो वेगळा असतो, बाहेरची जी असते ती जंगली पाल असते ती वेगळी असते राईट. म्हणजे त्यांच्या मसल्समध्ये फरक असणार आहे आणि त्यांची ॲडॅप्टेशन टाईप ऑफ स्किनमध्ये फरक असणार आहे. ओके, देन फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड्स हॅव क्लॉ टोज अँड थिन सोल्स, वेअर ॲज स्नेक्स हॅव अ स्कॅली स्किन. हा त्यांच्यामधला असणार आहे डिफरंट, दॅट आर हेल्पिंग देम टू सर्वाईव्ह इन पर्टिक्युलर रिजन. ओके, म्हणजे एखादी जी घरातली पाल आहे आणि एखादी बाहेरची जी पाल आहे, मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉ टोज कसे असणार आहे, त्यांचे क्लॉ टोज असणारे आणि थिन सॉल्स, वेअर आर स्नेक्स हॅव स्कॅली स्किन. म्हणजे कुठेच कोणत्याच प्रकारचा अवयव नाही आहे, एकदम सरफेस कसा असणार आहे, प्लेन असणार आहे स्नेकचा राईट. आता आपण हा जो टॉपिक आहे ना ॲडॅप्टेशन्स फॉर गुड ॲनिमल्स, तो नेक्स्ट गुड ॲनिमल म्हणजे जे कसे असणार आहे, पेट ॲनिमल्स असणार आहे ना मोस्टली, किंवा जे आपल्यासाठी हार्मफुल नसणार आहे मोस्टली, ते जार हर्बिवरस. ओके, हे आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. आता पुन्हा एकदा रिमाइंड करते तुम्हाला, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. आपल्याला अजून नवीन नवीन कन्सेप्ट शिकायचं आहे. मला माहिती आहे थोडं जम्बलिंग होतं आहे शिकवण्याचं, काही तुम्हाला वाटत असेल की हे चुकतं आहे किंवा हे समजत नाही आहे, कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहे, तर डेफिनेटली कधीही कमेंट करा, तुमच्या कमेंटला आन्सर राहणार आहे. आणि माझी मी इंस्टाग्रामची सुद्धा लिंक प्रोव्हाइड करते, जेणेकरून तुम्ही मला स्पेशली DM करू शकणार आहेत राईट. म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, चॅप्टर रिलेटेड असेल, कन्सेप्ट रिलेटेड असेल, आपण ते क्लिअर करणार आहोत. ओके, ओके, भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. लवकरच मी पुढचा पार्ट आणते.
थँक्यू. अगेन असा सपोर्ट राहू द्या जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओज बनवू शकू. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.